कॅनॉट परिसरासह शहरातील विविध भागातील 49 कॅफेंवर नियमांचे उल्लंघन संशयास्पद पार्टीशन या अंतर्गत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्याची धडक मोहीम राबविली। या संदर्भात पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी माध्यमांद्वारे सविस्तर माहिती दिली। और भी जगह पे चार टीम ऐसी एक जगह पे इधर भी तो 16 नंबर में आराम से राजा तू बड़ी घालले मला। आयुक्त सर आणि महापालिका आयुक्त सर यांच्या आदेशाने मागच्या काही दिवसांमध्ये पोलीस विभागाकडे काही तक्रारी प्राप्त होत आहे की शहरामध्ये जे कॅफे आहेत त्या कॅफेमध्ये युवक युवतींना एकांत किंवा आडोसा उपलब्ध करून दिला जातो आणि त्याच्यातून काही अनुचित प्रकार घडू शकतात आणि काही अशा घटनाही रिपोर्ट झालेल्या होत्या। तो एक क्राईम प्रिव्हेन्शनचा भाग म्हणून पोलिसांनी यामध्ये मागच्या एक महिन्याभरामध्ये सर्व ठिकाणची गोपनीय माहिती काढली होती। याच्या अगोदर पण मागच्या वर्षी अशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती महापालिका आणि पोलीस विभागाच्या मार्फतीनं आणि आज रोजी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे साधारणपणे पोलीस विभागाच्या याच्यामध्ये 6 टीम इन्व्हॉल्व आहेत आणि वेगवेगळ्या हद्दीमध्ये वेदांतनगर, उस्मानपुरा, सिडको, टीव्ही सेंटर, कॅनॉट या सर्व परिसरामध्ये आज ही कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये गुन्हे प्रतिबंधक कारवाईच्या स्वरूपामध्ये आम्ही हे केलेलं आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा या उद्देशानं पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई महापालिकांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून आम्ही केलेली आहे। गुन्हे घडलेले आहेत तसंही पुढे आलंच आहे ना, या आधी पण गुन्हे घडलेले आहेत। येस बरोबर आहे। तर अशा ठिकाणी ज्या ज्या घटना झालेल्या आहेत त्यावेळी त्यामध्ये FIR झालेली आहे आणि भविष्यामध्ये या घटना होऊ नये एकंदरीत आणि असे गैरप्रकार जर आढळत असतील तर त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं म्हणून आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही कारवाई महापालिकेनं बंदोबस्त मागितला होता त्याप्रमाणे आम्ही त्यांना बंदोबस्त उपलब्ध करून दिलेला आहे आणि जेही काही स्ट्रक्चरल चेंजेस आहेत त्याप्रमाणे महापालिका नियमानुसार याच्यामध्ये पुढील कारवाई करेल।
अशा कॅफेमध्ये काही सीसीटीव्ही मार्फत सर्व्हिलन्स वगैरे आहे का किंवा हा CCTV सर्वेलन्स CCTV आहे बऱ्याच कॅफेमध्ये आपणही बघितलं, परंतु त्याच्यामध्ये एकदा लाईट बंद केल्यानंतर ना जो काही अडोसा आणि एकांत निर्माण होतो त्याच्यामध्ये काही गैरप्रकार घडू शकतात. बऱ्याच वेळा पोलीस विभागामार्फत आम्ही CCTV पण चेक करत असतो, जो आमच्या क्राईम प्रिव्हेन्शनचा भाग म्हणतो. सर, आता कॅफेवरती कारवाई झाली मान्य. इथं 0.6मध्ये एक महानगरपालिकेचं ग्राउंड आहे, राजीव गांधी स्टेडियम. तिथं सर्वचपणे संध्याकाळच्या नंतर पार लगेच सकाळपर्यंत खुल्या नशेवरती त्या ग्राउंडवरती काही कारवाई होणार अशा गोष्टी? हो, जरूर. अशा काही ग्राउंडची माहिती घेतलेली आहे आम्ही. मागच्या 2-3 महिन्यापासून आम्ही पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने एक 520 नावाचं पथक केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्यालाही माहीत आहे की काही चेन स्नॅचिंगचे, रॉबरीचे गुन्हे आणि ह्या अशा ठिकाणी जिथं सेवनार्थींच्या केसेस विशेषतः आम्ही केलेल्या आहेत. मागच्या एप्रिल आणि मेमध्ये जवळजवळ सेवनार्थी म्हणजे NDPS ॲक्टमध्ये सेक्शन 27 प्रमाणे जे गांजाचं सेवन करतात त्यांच्यावर 150पेक्षा जास्त कारवाया संपूर्ण शहरामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि भविष्यात सुद्धा या कारवायामध्ये सातत्य राहील.